स्वागतम सुस्वागतम. संत श्रेष्ठ शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकोबा राय आणि अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची आज या ठिकाणी जयंती आहे. सर्वांना प्रथमतः शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा सदिच्छा. खरं तर या ठिकाणी या शाळेबद्दल बोलण्यासाठी आज या शाळेने आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. विद्या शांती निकेतन मंचकावरती उपस्थित असणारे आगाव सर असतील, प्रवीण आगाव सर असतील, अर्चना आगाव मॅडम असतील, त्याचप्रमाणे लोणारी सर असतील, या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या मुलांच्या कौतुक सोहळ्यासाठी विद्या शांती निकेतनचा हा 15वा ॲन्युअल डे 15वा कौतुक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचे साक्षीदार या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण होत आहोत. आपल्या मुलाने गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिक्षण घेत असताना, शिक्षणाबरोबर संस्कार घेत असताना या शाळेने जे कार्यक्रम या ठिकाणी भरवले, जी व्याख्यानं भरवली असतील, सण असतील, बऱ्याचशा गोष्टींचं महत्त्व या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं दिलं जातं. याचा अनुभव मी माझ्या मुलाला या ठिकाणी या शाळेमध्ये टाकल्यानंतर घेतलेला आहे. या शाळेमध्ये उत्सव साजरे करत असताना, या ठिकाणी दिंडीचा उत्सव साजरा करत असताना मी माझ्या मुलाच्या वेशभूषामध्ये त्याला माऊलींची वेशभूषा त्या ठिकाणी करून शाळेमध्ये पाठवलं होतं. खरं तर आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना या ठिकाणी शाळेमध्ये एखादा कार्यक्रम, सकाळी लवकर उठायचं, मुलाला त्या ठिकाणी फेटा घालायचा, गंध लावायचा, त्या ठिकाणी हुबेहूब त्या पद्धतीचं बनवायचं आणि शाळेमध्ये पाठवायचं. पालकांना कदाचित या ठिकाणी वाटत असेल काय या शाळेमध्ये जाणार, 1-2-3 फोटो होतील आणि त्यानंतर तो कार्यक्रम संपन्न होईल, एवढं काय. पण कौतुक ह्या गोष्टीचं आहे की ही शाळा हे कार्यक्रम संपन्न करत असताना, हे कार्यक्रम भरवत असताना मुलांकडनं ज्या ऍक्टिव्हिटीज करून घेतात, त्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मुलं घरी आल्यानंतर त्याचं बऱ्याचशा प्रमाणामध्ये अनुकरण करत असतात. या ठिकाणी जयंती असेल, उत्सव असेल, सण असेल, हे सगळे सादर करत असताना या शाळेनं आपली शिक्षणाची अभ्यागस असेल, अभ्यागस या ठिकाणी माझा मोठा मुलगा आता या शाळेमध्ये नाहीये, परंतु तो त्या अभ्यागसच्या शिक्षणाच्या माध्यमातून गणितामध्ये अतिशय हुशार झालेला आहे. आता तो सध्या प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल राहता या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्याला इंग्लिशमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क त्या ठिकाणी मिळतात. आपण सर्वजण या मुलांच्या मागे जे कष्ट घेतात, आपली शाळा, मला या ठिकाणी शाळेबद्दल आवर्जून सांगायचं. बऱ्याच जणांनी आपल्या मुलांबद्दल सांगितलं असेल, शिक्षकांबद्दल सांगितलं असेल, मुलाचंही कौतुक केलं असेल, परंतु सर्व शिक्षक वर्गाचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक होणं गरजेचं आहे. कारण की ह्या शाळेमध्ये जो स्टाफ आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा स्टाफ आहे, याचा अनुभव मी या ठिकाणी घेतलेला आहे. आपण कदाचित एखाद्या गोष्टीमध्ये त्यांच्यावरती रागानं त्यागानं बोलतही असेल, आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण तक्रार करण्यासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो, तर नक्कीच तुम्हाला उत्तर जे मिळतं ते उत्तर अतिशय शांत आणि तुम्हाला पटेल अशा पद्धतीचं उत्तर मिळतं. कारण की ते आपल्याला विश्वासात घेऊन आपल्या त्या ठिकाणी बोलणं ऐकून त्यानंतर रिॲक्शन देतात. अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी त्यांचं असतं, हे मी या ठिकाणी अनुभवलेलं आहे. शाळेच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर शाळेचं स्ट्रक्चर मोठं असण्यापेक्षा आज या ठिकाणी शिक्षणाचा बाजार झाला असं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जणांच्या तोंडामधनं त्या ठिकाणी ऐकायला मिळतं. RCCच्या मोठ्या बिल्डिंग उभ्या करून शिक्षण दिल्या जात नाही. पत्र्याच्या शेडमध्ये सुद्धा मिळणारं शिक्षण खरं तर दर्जेदार आहे. ही जी विश्व शांती निकेतन शाळा आहे, ही ज्या ठिकाणी आता वाघेवस्तीमध्ये चालू आहे, ते शेड बाहेरून पाहिल्यानंतर कदाचित या शाळेमध्ये तुमचा मुलगा शिकतो का असं मित्र परिवारामध्ये बऱ्याचदा बोललं जातं. सर, या ठिकाणी बोलण्याचं कारण हे आहे की जरी ते पत्र्याचं शेड बाहेरून वेगळ्या पद्धतीचे दिसत असेल, तिथं पार्किंगची सोय नसेल, परंतु त्याच्या आतमध्ये दिलेलं शिक्षण, त्याच्या आतमध्ये दिलेलं जे ज्ञानदानाचं पवित्र काम आपण सर्वजण करत आहात, येणाऱ्या पिढीमध्ये नक्कीच या ठिकाणी या शाळेच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडणार आहेत, ते विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करणारे विद्यार्थी आणि चांगल्या दर्जाचं चांगल्या हुद्द्यावरती काम करणारे या ठिकाणी विद्यार्थी घडतील असं या ठिकाणी मला प्रामुख्याने वाटतं. आपण सर्वांनी हा कार्यक्रम या ठिकाणी भरवला. विद्यार्थ्याचं कौतुक खरं तर त्याच्या वर्गामध्ये किंवा त्याच्या शाळेमध्ये झाला असता तर त्याचा त्या ठिकाणी आनंद तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाला नसता, परंतु हा आनंद या ठिकाणी सर्व पालक उपस्थित आहेत आणि आपल्या विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा होतोय, त्याचा मान होतोय, सन्मान होतोय, त्याचा अभिमान प्रत्येक पालकाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाटतं असं मला या ठिकाणी वाटतं. शाळेनं या ठिकाणी भरपूर काही उपाययोजना येणाऱ्या काळामध्ये काढलेल्या. सरांनी मागे सांगितलं होतं भाषणामध्ये की भोसे या ठिकाणी
मोठ्या स्वरूपामध्ये या शाळेचं मोठं दालन त्या ठिकाणी उभं होत आहे. पूर्वी या ठिकाणी एक शाखा या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण या शाळेमध्ये भेटतंय, याचे या ठिकाणी आनंद वाटतोय. मी माझे विचार संपवत असताना एक या ठिकाणी निश्चित सांगू शकतो की इथून पुढच्या काळामध्ये आपला विद्यार्थी घडण्यासाठी शाळेमधील शिक्षक, शाळेची बिल्डिंग, शाळेचं स्ट्रक्चर न पाहता आपल्या मुलाला चांगलेचं शिक्षण, अधिकचं ज्ञान कोणत्या शाळेमध्ये भेटेल आणि शिक्षणाबरोबर संस्कार कोणत्या शाळेमध्ये भेटतील अशा पद्धतीची शाळा या ठिकाणी निवडावी, अशी या ठिकाणी माझी भावना आहे. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपन्न करतो. धन्यवाद.